नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आज आपल्यासमोर एक अत्यंत कौशल्यपूर्ण आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. अभिजित भूपाल कुलकर्णी मानगाव जिल्हा रायगड येथील हे रहिवासी आहेत. हे एक पत्रकार, लेखक, निवेदक तसेच व्हॉइसओव्हर डबिंग आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून परिचित आहेत. आजवर त्यांनी 25हून अधिक संस्थांकडून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले आहेत. त्यांचा आवाज ऐकला की बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन, शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यासारख्या मान्यवरांचा हुबेहूब आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली. पाहूयात. माझ्यासोबत सध्या एक पत्रकार आणि मिमिक्री कलाकार अभिजित कुलकर्णी आहेत, जे गेली अनेक वर्ष हे मिमिक्री प्लस पत्रकारिता करतात. अभिजित जी, आपलं स्वागत आहे आवाज इंडियामध्ये. खूप खूप धन्यवाद आपले. अभिजित जी, काय सांगाल, ही जी मिमिक्रीची कला तुम्ही कधीपासून शिकलात? मी खरं तर भयंकर शाळेमध्ये मस्तीखोर विद्यार्थी होतो आणि 5वी म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापासून मला ही कला उमजत आली. आवाजाची तर परमेश्वराची देण आहे. त्या बाबतीमध्ये मी स्वर्गीय मोहम्मद रफी साहेब जे महान पार्श्वगायक आहेत, त्याचबरोबर ते मी ज्यांना फॉलो करत आलो, स्वर्गीय कमलाकर वंशमपायन जे आता नाही आहेत या जगामध्ये, मिमिक्रीचे बादशाह म्हटलं जातं, आणि ज्यांनी मला पहिला ब्रेक दिला असे गजानन नार्वेकर आजही ते हयातीत आहेत, ते गुरुवरी आहेत. या सगळ्यांच्या सानिध्यात राहून राहून मला ही कला अवगत झाली. त्याचबरोबर काही राजकीय नेते, आता पत्रकार असल्याने राजकीय नेत्यांच्या बरोबर बोलणं, हेवे दावे त्यांचे काय असतात, कशा प्रकारे खडाजंग होते, विधान भवन असेल, मंत्रालय असेल, या सगळ्या गोष्टी मी आत्मसात करत करत मी अभ्यास करत आलो, आवाजावरती काम करत आलो. डिक्शन्स असतात, काही पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, कसं ते बोलू शकतात, कुठली सिच्युएशन असते. आता फॉर एक्झाम्पल शरद पवार साहेब असतील, ज्येष्ठ नेते आहेत, बाळासाहेब ठाकरे असतील जे शिवसेना प्रमुख आपले आहेत, नारायण राणे साहेब असतील, आणि अनेक नेते आहेत, त्यांचे मी आवाज काढायला शिकलो मी. अभिजित जी, आता अधिवेशन सुरू आहे, काय सांगाल, तुम्ही कुणाचा आवाज आधी काढण्याचा प्रयत्न कराल? मी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आवाज, एक फरमाईश पूर्ण करतो मी प्रेक्षकांची. आज खरं तर या ठिकाणी हे जे धर्मविधेयक जे आहे, याविषयी कुणीही शंका कुशंका बाळगू नये. आज खऱ्या अर्थाने सर्व राज्यांमध्ये हे जे बिल आहे हे पारित करण्यात आलेलं आहे. या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य जर म्हणायचं असेल तर अशा विधेयकांची गरज आहे. आणि या ठिकाणी मी विरोधकांना सुद्धा आवाहन करतोय, आपली सुद्धा याला हरकत नसावी. क्या बात आहे. अभिजित जी, आता कुणाचा काढाल? आता आपल्या बरोबर अजित पवारजी नाही आहेत, त्यांचा एखादा काढून दाखवा. अजित दादांचा नाही, पण त्यांच्या काकांचा आवाज काढू शकतो मी. एक दुःखद अशी घटना घडली. हे माझ्यासाठी दुःख आहे आणि या निवडणुकात याविषयी कुणी काही राजकारण करू नये. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावरती देशावर संकट आहे, याच्या पुढे मला काही बोलता नाही. क्या बात आहे. अभिजित, काय सांगाल, तुमचा आवडता पॉलिटिकल कुणाचा आवाज तुम्हाला जास्त काढायला आवडतो? प्रयत्न करतो बाळासाहेब ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, आज खऱ्या अर्थाने घाटी कोकणी अस्पृश्य 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 हे वाद गाडल्याशिवाय ही मराठी जनता सुखी राहणार नाही. वाद विवाद नको. ही सगळी जनता जी आहे हे आपण एक संघाव, आणि हा महाराष्ट्र जर हातात ठेवायचा असेल तर शरद बाबू माझे जुने मित्र आहेत, दिल्ली हातात असली, राजनी सुद्धा त्यांची मुलाखत घेतली आणि ते राजनाव शरद बाबू म्हणाले की दिल्ली हातात असले की महाराष्ट्र हातात राहिल्याशिवाय राहत नाही. हा महाराष्ट्र एक संघ ठेवायचा असेल, जातीपातीचं राजकारण काढून मराठी म्हणून, सगळे हिंदू म्हणून आपण एकजूट व्हायला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिजित जी, आता आपण पाहतो की सध्या मराठी कलाकारांचे भरपूर काही, अशोक सराफ असेल, त्यात तुमचे आवडते कलाकार कुणाचा आवाज काढाल? मी ना ऍक्च्युली अमिताभजींचा मोठा चाहता आहे आणि अमिताभजींचं 2दा दर्शन झालं केबीसीच्या द्वारे. अमिताभजी, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह, ए माँ, अमर, अकबर, एंथोनी, लेट्स प्ले कौन बनेगा करोडपती. तर आपण पाहू शकतो की हे होते अभिजित कुलकर्णी, जे एक पत्रकारी आहेत आणि एक मिमिक्री कलाकारी आहेत, आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया.